मित्रांनो नमस्कार। दिनांक 13 एप्रिल दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासोबत आपल्याला बघायला मिळणार आहे। सोबतच गारपिटीचा अलर्ट बऱ्याचशा जिल्ह्यांना देखील असणार आहे। मित्रांनो काल 2 दिवसापेक्षा दिनांक 13 एप्रिल दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज राहील। आज दिनांक 12 एप्रिल रात्री 12 वाजतापासून ते उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत राज्यातील बहुतांश भागामध्ये जोरदार वादळी पावसासह गारपिटीचा अलर्ट असणार आहे। तर मित्रांनो ते कोणकोणते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये दिनांक 13 एप्रिल दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा राहू शकतो याची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा। मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी विदर्भ आणि मराठवाड्याच्या उत्तर भागाच्या दरम्यान निर्माण झालेले चक्रकार वाऱ्याची स्थिती ही आता दक्षिणेकडे म्हणजेच मराठवाडा त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर या भागाच्या दरम्यान सरकत आहे आणि याचमुळे राज्यामध्ये दिनांक 12 एप्रिल मध्यरात्रीपासून जोरदार पावसाचा अंदाज या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो सर्वात आधी विदर्भामध्ये जर बघितलं तर अकोल्याचा आसपासचा जो परिसर असणार आहे म्हणजेच खामगाव आहे, अकोट आहे, अचलपूर आहे, अमरावती, कारंजा, वाशिम, लोणार, चिखली, बुलढाणा या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। खास करून अकोला, कारंजा, अमरावती, वाशिम या दरम्यान जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दिनांक 12 एप्रिल रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बघायला मिळणार आहे। सोबतच गारपिटीचा इशारा देखील कारंजा, अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळच्या दरम्यान बऱ्याचशा भागामध्ये असणार आहे। त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे पुसद आहे, उमरखेड, हिंगोली, नांदेड, वाघला, सैलू, माजलगाव, लोणार, जालना या परिसराच्या दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज मध्यरात्रीपासूनच बघायला मिळेल। त्यानंतर मित्रांनो पहाटेच्या 3 ते 4च्या दरम्यान बऱ्याचशा भागामध्ये पावसाची तीव्रता वाढणार आहे। यामध्ये या ठिकाणी यवतमाळचा दक्षिणेकडचा भाग म्हणजेच दिग्रस, दारवा, नेर, पुसद, उमरखेड आणि हिंगोली या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पहाटेच्या दरम्यान म्हणजेच दिनांक 13 एप्रिल पहाटेच्या दरम्यान बघायला मिळेल। त्यानंतर दक्षिणेकडे उमरखेड आहे, नांदेड, वाघला आहे, सोबतच दक्षिणेकडे अहमदपूर, लातूर, परळी, अहमदपूर, उदगीर या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। परंतु नांदेड, वाघलाचा जो आसपासचा परिसर असणार आहे यामध्ये सविस्तर जर गावं बघायचं झालं तर पेठउमरी आहे, त्यानंतर भोकर आहे, त्यानंतर हिमायतनगर, उमरखेड, त्यानंतर बसमत आहे, पूर्णा आहे, त्यानंतर कंधार आहे, अहमदपूर या परिसराच्या दरम्यान जोरदार वादळी पावसाचा अंदाज दिनांक 13 एप्रिलच्या पहाटेच्या दरम्यान आपल्याला 3 ते 6च्या दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर मित्रांनो यवतमाळ, आर्वी, वर्धा, कोंढाली, नागपूर, वरुड, सौसार या परिसराच्या दरम्यान हलक्या पावसाचा अंदाज आज मध्यरात्रीच्या दरम्यानपासूनच आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे म्हणजेच मध्य महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा भाग आहे उदगीर, लातूर, पेठ, बसव कल्याण आहे, त्यानंतर तुळजापूर आहे, त्यानंतर सोलापूर आहे, बार्शी आहे, पेठ आहे, धाराशिव, कैज, करमाळा, इंदापूर, पंढरपूर, सोलापूर, करमाळा, जामखेड, बीड, माजलगाव या परिसराच्या दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत आपल्याला मध्यरात्रीपासून बघायला मिळणार आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर भागाच्या दरम्यान या ठिकाणी जो जळगावचा आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच जळगाव, मालेगाव दरम्यान पाचोरा, धुळे, कन्नड, मालेगाव, मनमाड हा जो परिसर असणार आहे या प्रदेशामध्ये मध्यरात्रीपासूनच हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहील। परंतु जास्त करून या परिसरामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळणार नाही। परंतु जळगाव, पाचोरा हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पूर्वेकडून आपल्याला ढगांची दाटी रात्रीपासूनच बघायला मिळेल। तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज या परिसराच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो। एकंदरीतच जर बघितलं मित्रांनो तर दिनांक 13 एप्रिल पहाटेपासून बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। सोबतच गारपिटीचा इशारा देखील बऱ्याचशा भागांना दिनांक 12 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते पहाटेच्या 13 एप्रिलच्या पहाटेपर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे। तर हा होता दिनांक 13 एप्रिल रोजीचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा। धन्यवाद।